आधी हरवली आणि नंतर ती मात्र देवाघरीच कायमची निघून गेली। ही गोष्ट आहे तरवाड्यातली कुमारी धनश्री उमेश शिंदे या लहानच्या 9 वर्षाच्या चिमुरडीची। का झालं कुणा ठाऊक हे कुणालाच माहित नाही, पण महत्वाचा विषय की ती बाळा ही शाळेत तर गेली आणि शाळेत गेल्यानंतर लहान बुद्धी असते म्हणून तिने एका टीचरचे 200 रुपये चोरले। 200 रुपये चोरल्यानंतर जेव्हा टीचरला ही गोष्ट कळते तेव्हा टीचर मात्र तिच्या वडिलांना फोन करते आणि वडिलांना फोन करून सांगते की उद्या तुम्ही दोघांनीही शाळेत या। आणि त्यानंतर मात्र मुलीला एक भीतीच बसली की उद्या माझे पप्पा हे शाळेत येणार, मलाही मारणार, टीचरही मला खूप काही बोलणार। या भीतीपोटी मात्र ती मुलगी शाळेतून निघली पण घरी काय परतलीच नाही। गेले कितीतरी दिवस झाले मुलगी आज बेपत्ता झालीये। आई बाप शोधताय, पोलीस यंत्रणा शोधतेय, सगळे हातबल झाले, मुलगी कोणाला गावना झालीये। थोडे दिवस उलटले, 4-5 दिवस उलटून गेले, पण त्याच गावातल्या कुठल्या तरी एका शेतामध्ये तिची बॅग आढळली। तिची बॅग आढळली, गावकऱ्यांना पोलीस यंत्रणेला कळलं की बॅग जर इथे आहे तर मुलगी पण इथंच कुठेतरी असणार। लगभग तिच्या 100 मीटरच्या अंतरावरच एका विहिरीमध्ये त्याच चिमुरडीचा मृतदेह आढळला, पण ती आज बेपत्ता झाली आणि त्यानंतर आज तिचा मृतदेह सापडतोय। मुळातच असं एक शंका येते की खरंच तिने ती भीतीपोटी हे सगळं केलं असेल। वडील काय म्हणतील, मॅडम काय म्हणतील, मला सगळे मारतील, माझी शाळा बंद करतील आणि मी केलंय ते कृत्य एकदम चुकीचंच आहे, या गोष्टीच्या भीतीपोटी तिने एवढं मोठं पाऊल उचललं असेल। पण खरं काय हे पोलीस यंत्रणेच्या कारवाईत तर समजेलच। पण माझ्या तमाम त्या पालकांना सांगणं की लहान मुलगी असते, लहान मुलगा असतो, त्यांची छोटी बुद्धी असते, वय तेवढी बुद्धी असते। त्यामुळे कोणालाही मारून समजवण्यापेक्षा, धमकी देऊन समजवण्यापेक्षा एकदा प्रेमानं समजावून बघा, कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात। एकदा त्यांना गोड बोलल्याने ते समजू शकतात, पण मारण्याने ते डबल करू शकतात, ते परत डबल करतील। आणि जेणेकरून कुणाच्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये, कारण भीतीपोटी आज तिने जीवन संपवलंय, उद्या उठून अजून कोणी असं जीवन संपवेल। चांगले संस्कारही द्या, मुलींवर मुलांवर लक्ष राहू द्या, त्यामुळे कुठलीही कृत्य करताना ते 100दा विचार करतील। कारण 350 वर्ष झाले छत्रपतींनी एवढं मोठं स्वराज्य घडवलं, कशावरून तर महासाहेब जिजाऊंच्या संस्कारावरून। महासाहेब जिजाऊंनी एवढे संस्कार दिले म्हणून महाराजांनी स्वराज्य घडवलं। तसं तुम्हाला सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून जिजाऊंचे विचार तुमच्या अंगीकारी रुजवून तुमच्या लहान बाळांना, लहान लेकरांना तुम्ही तसेच विचार रुजवा, जेणेकरून असं कोणी पाऊल उचलाल याचा वेळ प्रसंग येणार नाही। माझ्या सर्व तमाम पालकांना हीच कळकळीची विनंती राहील। आणि बाळा, तू आज देवाघरी तर गेलीस, तुझ्यासोबत काय घडले हे देव जाणे, पण खरंच तुझ्या आत्म्यास शांती लागो हीच जगदंबा चरणी प्रार्थना करतो। अपूर्ण श्रद्धांजली, धनश्री बाळा।